नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. मंगळवेढा मरोडे मार्गावर आयशर टेम्पोची मोटारसायकलला धडक. वाळूचा ढिगारा अंगावर पडून तरुणाचा मृत्यू. ब्रह्मपुरी येथील 28 वर्षीय बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलिसांना यश. बेकायदेशीर गतिरोधकामुळे देगावजवळ महिलेचा मृत्यू. कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू. नाट्य रंगभूमीला लोकाश्रय मिळाला पाहिजे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा मरोडे मार्गावर एका 37 वर्षीय मोटारसायकल स्वारास भरधाव वेगाने रॉंग साइडने आलेल्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी निर्मला सिद्धराया चव्हाण वय 30 वर्षे, राहणार सातलगाव, जिल्हा विजापूर यांचा मयत पती सिद्धराया सुखदेव चव्हाण वय 37 हा दिनांक 27 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान मरोडे ते मंगळवेढा या मार्गावरून मोटारसायकल क्रमांक MH13 AQ 6592 वरून त्याच्या साईडने जात असताना मरोडेपासून काही अंतरावर पुढे आल्यानंतर आयशर टेम्पो क्रमांक MH13 DQ 1022 च्या अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून समोरून रॉंग साईडने येऊन मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराच्या डोक्याला व उजव्या हाताला पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो मयत झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. पंढरपूर शहरालगत असणाऱ्या चिंचोली भोसे या गावात भीमा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करण्यासाठी 4 जण शनिवारी दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी पहाटे 4 जण गेले होते. वाळू उपसा करत असताना अचानक वाळूचा ढिगारा पडल्यामुळे रामू अनिल धोत्रे याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरच्या व्यक्तीला अवैध वाळू उपसा करण्यासाठी कोणी सांगितले, त्याचा मास्टरमाइंड कोण हे पोलीस कारवाईतून निष्पन्न होईल. परंतु सध्या तरी रामू याच्या मृत्यूबद्दल त्याच्या नातेवाईकांमधून शंका निर्माण होत आहे. अवैध उपसा करण्यासाठी गेलेल्या सर्वांच्या अंगावरही वाळूची थडी पडली पाहिजे. एकट्या रामूच्या अंगावर कशी वाळूची धडी पडावी, तसेच वाळूची धडी पडल्यानंतर रामूचा मृत्यू झाला असल्याचे पाहून सुद्धा तेथून सोबत असणारे 3 जण मृत्यूची खबर त्याच्या घरी व नातेवाईकांना न देता पळून गेले. त्यानंतर काही तासांनी त्यातील विकी आणि चिंट्या हे 2 जण मिळून आले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथून एक 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने मंगळवेढा पोलिसात केली होती. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील खबर देणारी महिला अक्काताई अंबादास कांबळे वय 40, राहणार ब्रह्मपुरी. हिचा मुलगा विकास अंबादास कांबळे वय 28 हा दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता ब्रह्मपुरी गावातून येतो असे आईला सांगून घरातून निघून गेला. तो आज तागायत परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नसल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. दरम्यान तापसी अंमलदार पोलीस हवालदार मनोज खंडागळे यांनी तात्काळ सदर बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी लोकेशनचा वापर केल्याने तो तरुण इसगाव येथील एका मंगल कार्यालयात झोपलेल्या स्थितीत मिळून आल्याचे सांगण्यात आले. सदर तरुणाला त्याच्या कुटुंबियाकडे स्वाधीन करण्यात आले आहे. पंढरपूर तारापूर पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी बेकायदेशीर गतिरोधक असून हे गतिरोधक प्रवासी वाहनधारकांना धोक्याचे ठरत असल्याचे सिद्ध झाले असून पंढरपूर तालुक्यातील चिंचोली येथील एका महिलेच्या मृत्यूस हे गतिरोधकच कारणीभूत ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे. फुलचिंचोली येथील शिवाजी धडस यांच्या कुटुंबातील त्यांचा भाचा कल्याण ठोंबरे हा मयत पारोबाई शिवाजी धडस वय 52 यांच्यासह त्यांच्या नातवंडांना घेऊन पंढरपूरकडे MH13 AV 2998 या दुचाकीवरून जात होता. देगाव येथील गतिरोधकाजवळ दुचाकीची गती कमी झाल्याने मागील येणाऱ्या कारने MH45 AQ 1483 त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने यात पारोबाई ठोंबरे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात गतिरोधकच कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले आहे. पंढरपूर फुलचिंचोली 28 ते 30 अनाधिकृत गतिरोधक आहेत. हे गतिरोधक बनवताना कोणत्याही नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे गतिरोधक आहे का नाही याची वाहन चालकांना कल्पनाच येत नाही.
ना पांढरे पट्टे ना साईडला बोर्ड, त्यामुळे या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जास्त गतिरोधक झाल्यामुळे हे अपघात होत आहेत. कारच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना 28 जानेवारी रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास सोलापूर हायवे रोडवरील लक्ष्मी तरू मंगल कार्यालय समोरील रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी दीपक नरहर काळे वय 56 राहणार जागृती शिक्षक सोसायटी शिवाजीनगर बाळे सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ गरड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी यांची सासू राधा मनोहर बंडगर वय 70 राहणार जागृती शिक्षक सोसायटी सोलापूर या पायी चालत असताना वरील संशयित आरोपी याने त्याच्या ताब्यातील कार MH12 VF 2722 ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालून फिर्यादी यांच्या सासूला धडक देऊन गंभीररित्या जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत. नाट्य रंगभूमी पुढे येण्यासाठी लोकाश्रय मिळावा, रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे, याजोगे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थ कोर्ट मैदान सोलापूर येथे रविवारी दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, सिनेकलाकार किशोर महाबोले, नीलम शिर्के सामंत, दीपक कारंजीकर, अशोक हांडे, अतुल परचुरे, सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्राध्यापक शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजयदादा साळुंके, कार्याध्यक्ष अविनाश महागावकर, समन्वयक मोहोळ डांगरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्याने ती टिकवणं जगवणं ही आपली जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोचवून रसिकांनी तिकीट काढून नाटक पाहावे आणि महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. विद्यापीठातून युवा कलावंत निर्माण व्हावेत यासाठी शासनाकडून विद्यापीठाच्या कला विभागास अनुदान देण्यात येते. कला विभागाला जादाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.